नमस्कार मंडळी. सगळ्यात दुःखद गोष्ट कोणती आहे माहिती आहे का तुम्हाला? आपलं शरीर कधीच अचानक कमजोर होत नाही. ते आधी हळूहळू संकेत देत असतं. रात्री पायात अचानक गोळा येणे, चालताना तोल जाणे, सकाळी उठल्यावर पाय आखडणे, गुडघ्यातून कटकट आवाज येणे आणि बसल्यावर उठताना त्रास होणे, हे सगळे आपल्या शरीराचे अलाराम आहेत. पण आपण काय करतो, आता वय झालं आहे असं म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मैत्रिणींनो, नेमकी इथेच आपली मोठी चूक होते. कारण काय होतं, अनेक वेळा ही केवळ वयाची समस्या नसते, तर शरीरात वाढलेली कॅल्शियमची कमतरता असते. स्नायूंची झीज, कमजोर नसा आणि वर्षानुवर्ष घेतलेला चुकीचा आहार याचा हा परिणाम असतो. मंडळी, जर वेळेत लक्ष दिलं नाही तर हळूहळू अशी वेळ येते की स्वतःच्या पायावर चालण्यासाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. पण मंडळी, काळजी करू नका. एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की जी आपल्या स्वयंपाकघरातच असे काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पदार्थ लपलेले आहेत, जे पायांमध्ये पुन्हा 20 वर्षांसारखी ताकद निर्माण करू शकतात, हाडांची झीज रोखू शकतात आणि सांध्यांमधील वेदना कायमच्या कमी करू शकतात. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 15 जबरदस्त नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी जे 3 पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते इतके प्रभावी आहेत की अनेक वृद्ध लोकांनी त्याचा वापर करून पुन्हा चालण्याची ताकदसुद्धा मिळवलेली आहे. त्यामुळं हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती कदाचित भविष्यात तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापासून वाचवू शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, हिरव्या पालेभाज्या. 50 वर्षानंतर आपल्या शरीराची अन्न शोषून घेण्याची क्षमता कमी होते. म्हणूनच शरीराला मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नची गरज जास्त असते, जी पालक, मेथी, चाकवत, शेपू आणि राजगिरा या भाज्यांमधून मिळते. याचा फायदा काय आहे माहिती आहे तुम्हाला? यातील कॅल्शियम हाडांना ताकद देते, आयर्नमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि मॅग्नेशियम रात्री पायात येणारे गोळे बंद करतं. आता हे खायचं कसं तर बघा, आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा या पालेभाज्या आपल्या आहारात ठेवायच्या आहेत. शक्यतो त्या लोखंडाच्या कढईमध्ये बनवायच्या, जेणेकरून शरीराला आपल्या भरपूर लोह मिळेल. यानंतर नंबर 2 म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पाने. तर आयुर्वेदात शेवग्याला चमत्कारी वनस्पती मानलं गेलेलं आहे. सांध्यांमधील स्टिफनेस म्हणजेच अकडण जी असते ती कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. याचे फायदे काय आहेत बघा. शेवग्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम आणि संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. हे सांध्यांमधील सूज आणि वेदना झटक्यात कमी करतं. आता हे कसं खावं तर शेवग्याच्या शेंगांचं सूप पिणं किंवा याच्या पानांच्या पावडर बनवायची आणि कोमट पाण्यासोबत याचं सेवन करायचं. हे हाडांसाठी अमृत मानलं जातं. यानंतर येतो नंबर 3, तो म्हणजे पांढरे तीळ आणि काळे तीळ. मैत्रिणींनो, महिलांमध्ये मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतर हाडे खूप झपाट्याने कमजोर होतात. अशा वेळी तीळ हा खूप मोठा आधार ठरतो. हे तीळ खाण्याचे फायदे काय आहेत तुम्हाला माहिती आहे का? तर तिळामध्ये उच्च दर्जाचे हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम असतात. हे सांध्यांमधील कोरडेपणा कमी करून तिथे नैसर्गिक वंगण वाढवण्यास मदत करतात. याचा डोस कसा घ्यावा तर रोज सकाळी उठल्यानंतर 1 चमचा तीळ नीट चावून खा किंवा हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू खा. यानंतर नंबर 4 येतो, तो म्हणजे नाचणी. याला रागी असं सुद्धा म्हणतात. आपले पूर्वज म्हातारपणातही ताठ कण्याने चालायचे, कारण त्यांच्या आहारात नाचणी होती. नाचणी हे धान्यामधील कॅल्शियमचा राजा आहे बघा. फायदा याचा काय आहे तर शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते नाचणी, तसंच स्नायूंची थरथर कमी करते आणि हाडांची घनता म्हणजे डेन्सिटी हाडांची वाढवते, बोन डेन्सिटी वाढवते. तर कसं खावं
वृद्ध लोकांसाठी नाचणीची भाकरी, लापशी किंवा आंबील पचण्यासाठी हलकी आणि ताकदीसाठी उत्तम असते. यानंतर येतो नंबर 5, तो म्हणजे बदाम आणि अक्रोड. जसं वय वाढतं ना तसं हाडांसोबतच नसा म्हणजेच नर्व्ससुद्धा कमजोर होतात, ज्यामुळं आपले पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे असं सुरू होतं. याचा फायदा काय आहे तर बदाम आणि अक्रोडमधील ओमेगा 3 फॅट्स जे असतात, ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन 3 हे नसांना, मेंदूंना पोषण देतात, ज्यामुळे चालताना तोल जाण्याच्या समस्या कमी होतात. आता हे ड्रायफ्रूट्स कधी सुके खाऊ नका. रात्री 4 बदाम आणि 1 अक्रोड पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते बदाम सोलून तुम्ही खाऊ शकता. आता येतं नंबर 6, तो म्हणजे गाईचं दूध किंवा साजूक तूप. वजन वाढेल या भीतीने अलीकडे अनेक जण तूप दूध बंद करतात. ही खूप मोठी चूक आहे. सांध्यांमध्ये जसं वंगण कमी होतं तशी हाडं एकमेकांवर घासून कटकट आवाज येतो आणि त्यामुळं काय होतं, दूध कॅल्शियम देतं बघा आणि साजूक तूप सांध्यांमधील कोरडेपणा जे आहे ते नष्ट करतं. हा याचा फायदा आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा शुद्ध साजूक तूप आणि चिमूटभर हळद टाकून दररोज प्यायचे आहे. यानं रात्रीची झोपही छान येते आणि सांधेही आपले मजबूत होतात. यानंतर मंडळी 7 नंबर, तो म्हणजे केळी. बघा, 2 पावलं चाललं की अनेक लोकांना दम लागतो किंवा स्नायू सतत ताणले जातात, तर यासाठी केळी हा उत्तम पर्याय आहे. केळी खाण्याचे फायदे काय आहेत तर केळी हा पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहे. हे शरीराला इन्स्टंट एनर्जी म्हणजे झटपट ऊर्जा देतं आणि आपला थकवा जो आहे तो दूर करतं. दररोज 1 ते 2 केळी खाणं पुरेसं आहे. यानंतर येतो नंबर 8, तो म्हणजे उडीद डाळ. तर बघा, वृद्धत्वामध्ये मसल्स लॉस म्हणजे स्नायूंची झीज ही वेगाने होते. उडीद डाळ स्नायूंचा अशक्तपणा दूर करून त्यांना पुन्हा घट्ट बनवते. उडीद डाळ खाण्याचे फायदे काय आहेत बघा. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयर्न असतं, जे शरीराला अंतर्गत ताकद देतं. आणि उडीद डाळीचे लाडू किंवा जर खिचडी तुम्ही आहारात नक्की खा, कारण हे आपल्या स्नायूंना अधिक मजबूत बनवतं. यानंतर येतो नंबर 9, तो म्हणजे हळद. हळद हे निसर्गाने दिलेलं एक पेनकिलर म्हटलं तरी चालेल. बघा, हळद खाण्याचे फायदे काय आहेत तर हळदीमध्ये कर्कुमिन नावाचं घटक असतो आणि जो अँटी इन्फ्लेमेटरी जे आहे, हा सांध्यांमधील सूज आणि जुनाट वेदना ज्या असतात त्या मुळापासून कमी करतो. यानंतर येतो नंबर 10, तो म्हणजे गावरान लसूण. कधी पायात ताकद न राहण्याचं कारण म्हणजे पायांपर्यंत रक्तप्रवाह नीट न होणं. लसूण खाण्याचे फायदे म्हणजे लसूण रक्ताभिसरण सुधारतो, नसांमधील ब्लॉकेजेस कमी करतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल जे आपल्या शरीरामध्ये असतं ते कमी करतो. रोज सकाळी लसणाची 1 पाकळी कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास पायांमधील सुन्नपणा गायब होतो काही दिवसातच. यानंतर येतो नंबर 11, भिजवलेले काळे चणे, ज्याला हरभरा असं सुद्धा म्हणतात. तर बघा, जो चण्याला घोड्यांचा आहार म्हटलं जातं, कारण यातून मिळणारी ताकद ही टिकाऊ असते. आणि चणे खाण्याचे फायदे म्हणाल तर चण्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि लोह हे भरपूर प्रमाणात असतं, जे रक्ताची कमतरता दूर करतं आणि शरीरामध्ये येणारा थकवा शरीराच्या आसपासही येऊ देत नाही. यानंतर येतो नंबर 12, तो म्हणजे सोयाबीन. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोयाबीन हे प्रोटीनचं पॉवर हाऊस आहे. स्नायूंची झालेली झीज भरून काढण्यासाठी आठवड्यातून एकदा सोयाबीनची भाजी किंवा डाळ आवर्जून खावी. आता तुम्हाला मी सर्वात प्रभावशाली असे 3 पदार्थ सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण त्या शेवटच्या 3 सर्वात महत्त्वाच्या पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी कित्येक वृद्ध लोकांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणलेले आहेत. हे 3 पदार्थ कोणते आहेत ते पाहूया. त्यामधील सर्वात पहिला पदार्थ तो म्हणजे आवळा. मंडळी, आवळ्याला आयुर्वेदात अमृताचं स्थान आहे. म्हणजेच आयुर्वेदात वयस्थापन म्हणजे वय रोखून धरणारा पदार्थ
असं आवळ्याला म्हटलं जातं. आवळा खाण्याचे फायदे काय आहेत, तर यात लिंबापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं, जे शरीरात कोलाजेन बनवण्यास मदत करतं. कोलाजेन हे सांध्यांमधील कार्टिलेज म्हणजेच गादी सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आवळ्यामुळे शरीराची एजिंग प्रोसेस म्हणजेच वृद्धत्वाची गती मंदावते. यानंतर येतो पुढचा पदार्थ, तो म्हणजे अंडी किंवा पनीर. प्रथम श्रेणीचे प्रोटीन वयस्कर लोकांमध्ये दरवर्षी 1 ते 2% स्नायू कमी होत जातात, ज्यामुळं पाय रिकामे वाटतात. आता अंडी किंवा पनीर खाण्याचे फायदे काय आहेत बघा, तर अंड्यातील पांढरा भाग किंवा पनीर हे शरीराला कंप्लीट प्रोटीन देतात, जे स्नायूंना त्वरित घट्ट आणि मजबूत बनवतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज 1 ते 2 उकडलेली अंडी खा किंवा 100 ग्राम फ्रेश पनीर खा. नंबर 15, सूर्यप्रकाश. जीवन जल म्हणजेच पाणी आणि सूर्यप्रकाश. तुम्ही कितीही चांगले पदार्थ खाल्ले ना, तरी जोपर्यंत शरीरात पुरेसे पाणी नसेल तोपर्यंत नसा आणि स्नायू सुकतात. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी हे नक्की प्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं पण जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D3 नसेल ना, तर शरीर ते कॅल्शियम शोषून घेत नाही. म्हणून रोज सकाळी 15 ते 20 मिनटं कोवळ्या उन्हात बसायचं आहे. हा निसर्गाचा फुकटचा आणि सर्वात मोठा व्हिटॅमिन Dचा उपचार आहे. मित्रांनो, वय वाढणं ही निसर्गाची रीत आहे, पण वय वाढलं म्हणून लाचार होणं किंवा कमजोर होणं हे मात्र अनिवार्य नाही. योग्य आहार, हलका व्यायाम जसं की रोज 20 मिनटं चालणं आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही म्हातारपणातही स्वतःच्या पायावर ताकदीने उभं राहू शकता. तर मंडळी, लक्षात ठेवा, एका दिवसात कोणताही चमत्कार होत नाही. आज जे 15 पदार्थ मी तुम्हाला सांगितले त्यातील गोष्टींचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही थोडा थोडा करून समावेश करा. कारण या जगात तुमचं आरोग्य हीच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांसोबत आणि वृद्ध नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा. कारण तुमची शेअर केलेली माहिती कोणाला तरी परावलंबी होण्यापासून वाचवू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभारी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आनंदी